श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. संन्याशाने फक्त लंगोटी आणि अंगावर छाटी घ्यावी. त्याने हातामध्ये दंड आणि कमंडलू बाळगावा. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू आपल्याजवळ ठेवू नये. त्याने डोळ्याने पाहिल्याशिवाय जमिनीवर पाऊल टाकू नये. पाणी वस्त्राने गाळूनच प्यावं. वाणी सत्य उच्चाराने पवित्र ठेवावी. मन पवित्र, बुद्धी पवित्र आणि विचार पवित्र राहतील असंच आचरण करावं. उद्धवा, वाणीला मौन, शरीराला काम्य कर्म त्याग आणि मनाला प्राणायाम हे दंड द्यावेत. ज्याच्याजवळ हे दंड नाहीत त्याने केवळ बांबूचा दंड हातात घेऊन संन्यासी म्हणून घेऊन काय उपयोग. संन्याशाने सर्वांकडून भिक्षा स्वीकारावी. फक्त 7 घरांमध्येच भिक्षा मागावी आणि जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहावं. भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे. तेथे हातपाय धुवून पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी. शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग करून ज्यांचे त्यांचे भाग त्यांना अर्पण करून उरलेला भाग आपण स्वीकारावा. मौन धारण करून शांतपणे अन्न ग्रहण करावे. संन्याशाने सगळीकडे एकट्याने जावे. बरोबर कुणालाही घेऊ नये. कोठेही त्याने आसक्ती ठेवू नये आणि 3 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नये. त्याने आपली इंद्रिये ताब्यात ठेवावीत. विषय वासना आणि खास करून स्त्री यांचा संग टाळावा. स्त्रियांकडे पाहू नये. त्यांच्याबरोबर बोलू नये. त्यांच्याबरोबर उठबस करू नये. एकांतवासामध्ये राहावं. आपली इंद्रिये ताब्यात ठेवावी. देहाला न्यून समजून, गौण समजून देहभाव कमी करून आत्मभाव जागृत करावा. आत्म्यामध्येच तन्मय असावं. आत्मप्रेम, आत्मसुख, आत्मशांती याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. परमात्माच सगळीकडे आहे अशा दृष्टीने समत्वाने वागून सर्वांशी प्रेमपूर्वक असा व्यवहार करावा. अत्यंत मधुर वाणीने बोलावं आणि सर्वांमध्ये भगवंत आहे असं समजून कोणालाही दुखवू नये. कोणाचा अपमान करू नये. कोणाची निंदा करू नये. कोणाला त्रास होईल असं वागू नये. संन्याशाने निर्जन ठिकाणी एकांतामध्ये राहावे. त्याचं हृदय विशुद्ध असावं. आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचं बंधन आणि मोक्ष यासंबंधी विचार करावा आणि असा निश्चय करावा की विषय उपभोग घेण्यासाठी इंद्रियांचं चंचल होणं हेच बंधन आहे आणि इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवणं
हाच मोक्ष आहे. संन्याशाने आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवावा, त्यांना जिंकावं. भोग हे क्षुद्र आहेत असं समजून भोगांपासून विन्मुख असावं आणि आत्म्यामध्येच परम आनंदाचा अनुभव घ्यावा. अशा प्रकारे माझ्याशी एकत्व पाहून राहावं. पवित्र नद्या, देश, पर्वत, वने, आश्रम इत्यादी ठिकाणी भ्रमण करावं. फक्त भिक्षेपुरतंच गावामध्ये जावं किंवा लोकांच्या समूहामध्ये जावं. शक्यतो वानप्रस्थ आश्रमी लोकांकडूनच भिक्षा मागावी, कारण त्यांचं अन्न पवित्र असतं आणि असं पवित्र सात्विक अन्न खाल्ल्यामुळे चित्तशुद्धी ताबडतोब होते आणि मनातून आसक्ती, मोह, माया या गोष्टी नाहीशा होतात. हे जग म्हणजे माया आहे असा निश्चय करून या जगाचा त्याग करावा. आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करावा. प्रापंचिक किंवा या जगतासंबंधी कोणत्याही गोष्टींचं स्मरण करू नये. ज्ञाननिष्ठ, विरक्त आणि कसलीच अपेक्षा नसलेले माझे भक्त यांनी आश्रम किंवा त्याची चिन्हे यांचा त्याग करावा. शास्त्राने सांगितलेल्या विधी आणि निषेध यांची सुद्धा पर्वा न करता स्वच्छंदपणे वागावं. बुद्धिमान असून सुद्धा बालकाप्रमाणे बागडावं. हुशार असून सुद्धा मूर्खाप्रमाणे व्यवहार करावा आणि विद्वान असूनही वेड्यासारखे चाळे करावे. वेदवेत्ता असून सुद्धा पशूंसारखं वागावं. त्याने विनाकारण उहापोह करू नये, तर्कवितर्क करू नये, वादविवादामध्ये पडू नये, पाखंडी मत प्रदर्शित करू नये आणि कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडू नये. कोणाची बाजू घेऊ नये. संन्याशाने धैर्यवान असावं. कोणत्याही परिस्थितीचा त्याला त्रास वाटणार नाही आणि तोही कोणाला त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीने त्याने आचरण करावं. एखाद्याने जरी त्याची निंदा केली तरी त्याने अत्यंत प्रसन्न मनाने ती स्वीकारावी, सहन करावी. परंतु निंदा करणाऱ्याचा किंवा इतरांचा कधीही अपमान करू नये. कोणाशी वैर करू नये, कोणाला दुखवू नये. पाण्याने भरलेल्या निरनिराळ्या भांड्यांमध्ये ज्याप्रमाणे चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे मी एकच परमात्मा असून सुद्धा सर्व देहामध्ये प्रतिबिंबित होतो. अशा प्रकारे मी प्रत्येक देहामध्ये वास करतो. परंतु देह जरी वेगळे असले तरी मी मात्र तोच आहे, एकच आहे. एवढंच काय, सर्वच देह किंवा सर्वच शरीर ही एकाच घटकांपासून, पंचमहाभूतांपासून आणि गुणांपासून बनलेली असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेद नाही. सर्व शरीरांचं, देहांचं मूल द्रव्यसुद्धा एकच आहे असा विचार करून सर्वांशीच समत्वाने राहावे. संन्याशाला एखाद्या दिवशी जर भोजन मिळालं नाही तर त्याने दुःखी होऊ नये किंवा जास्त मिळालं म्हणून त्याने हर्ष करू नये किंवा साठा करून ठेवू नये.
भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे असं समजून वागावं. भिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे योग्यच आहे, कारण त्यामुळे आपल्या प्राणांचं रक्षण होतं. प्राण वाचले तर आपण जिवंत राहतो आणि तत्वविचार करता येतो, आणि तत्वविचार केल्यामुळे तत्वज्ञान मिळते आणि मग आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. संन्याशाने प्रारब्धानुसार चांगलं अगर वाईट जे काही भिक्षान्न मिळेल तेच खावं. अंथरूण पांघरूण सुद्धा जे असेल जे मिळेल त्यात समाधान मानावं. मी स्वतः परमात्मा परमेश्वर सर्व कर्मे ज्याप्रमाणे सहज आणि लीलया करतो अशा सहज वृत्तीने संन्याशाने वागावे. ज्ञानी पुरुष सगळीकडे भगवंतच पाहतो आणि त्याची भेददृष्टी मावळलेली असते. म्हणून मरणानंतर तो मलाच येऊन प्राप्त होतो. संन्याशाने विरक्त असावे. माझ्या प्राप्तीचे साधन त्याला जर माहीत नसेल तर त्याने आत्मज्ञानी सद्गुरूंना शरण जावं. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत गुरूंच्या स्वरूपामध्ये मलाच पाहावं आणि गुरूंची म्हणजेच माझी आदराने सेवा करावी. ज्याने आपल्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवला नाही, ज्याचे इंद्रियरूपी घोडे आणि बुद्धिरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत, ज्याच्या हृदयामध्ये ज्ञान नाही वैराग्य नाही, असा माणूस केवळ संन्याशाचा वेश धारण केल्यामुळे आणि काहीही न करता लोकांच्या कृपेने आपलं पोट भरत असेल तर तो मनुष्य संन्यास धर्माचा नाश करत आहे असं समजावं. शिवाय तो देवांची स्वतःची आणि हृदयस्थ असणाऱ्या माझ्या परमात्म्याची फसवणूक करत असतो. त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसल्यामुळे बाहेरून संन्यासाचा वेश घेऊन त्याला संन्यासी होता येत नाही. इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो. संन्यासाचा मुख्य धर्म शांती आणि अहिंसा हा आहे. वानप्रस्थाश्रमींचा मुख्य धर्म तपश्चर्या आहे, तत्वविचार आहे, आणि गृहस्थाश्रमीचं मुख्य धर्म सर्व प्राण्यांचे रक्षण, यज्ञयाग आणि तीनही आश्रमातल्या लोकांची काळजी घेणं हे गृहस्थाश्रमी माणसाचं मुख्य कर्तव्य आहे. ब्रह्मचारी आश्रमातल्या लोकांनी गुरूंची सेवा करणं, विद्याभ्यास करणं, ज्ञान संपादन करणं ही त्यांची प्रमुख कर्तव्य आहेत. गृहस्थाश्रमी माणसाने ऋतुकाळीच फक्त आपल्या पत्नीशी सहवास करून संतान प्राप्ती होण्यापुरताच संग करावा. गृहस्थाश्रमी माणसाने सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्यानेही तपश्चर्या करावी, पावित्र्य जपावं, संतोषामध्ये राहावं आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेमभाव ठेवावा. हा गृहस्थाश्रमी माणसांचा मुख्य धर्म आहे. माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे. अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्ण आश्रम धर्माच्या द्वारा माझी सेवा करतो, मला शरण येतो आणि माझं स्मरण करतो, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मीच आहे अशा भावनेने जो आचरण करतो त्याला माझी दृढ भक्ती प्राप्त होते. उद्धवा, सर्व लोकांचा स्वामी,
सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयाचं परमकारण असणारा परमात्मा परमेश्वर परब्रह्म असणाऱ्या मला तो आपल्या भक्तीद्वारे प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे जो माझं स्वरूप जाणतो तो मलाच प्राप्त करून घेतो. हे करत असताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल तर त्याला खात्रीने मोक्षप्राप्ती होते. उद्धवा, अशा प्रकारे मी तुला चारही वर्ण आणि चारही आश्रम यांचे धर्म, त्यांची कर्तव्ये आणि त्यांचं आचरण कसं असावं याविषयी सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.